राजकारणात चाणक्य कोणाला म्हणावं? जो समोरच्याची चाल ओळखतो, तो की जो स्वतःची चाल इतक्या गुप्तपणे रचतो की जवळच्या सहकाऱ्यांनाही त्याचा सुगावा लागत नाही. सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असं काहीच घडतंय. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोन चेहरे म्हणजे अजितदादाचे दोन हात. पण आता चर्चा अशी आहे की सुनेत्रा पवारांनी असा एक मास्टर टोक मारलाय ज्याचा अंदाज या दोन्ही चाणक्याला आलाच नाही. नमस्कार, मी आदिती आणि आपण पाहत आहात तृतेक्स न्यूज. खेळ आता पूर्णपणे बदलला आहे. गेल्या वर्षभरापासून जेव्हापासून राष्ट्रवादी उभी फूट पडली तेव्हापासून पक्षाचे दिल्लीतील चेहरे म्हणून प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्रातील संघटनात्मक चेहरे म्हणून सुनील तटकरे यांनी आपली पकड मजबूत केली होती. पक्षाचे धोरणात्मक निर्णय असो, जागा वाटप असो किंवा भाजपासोबतची चर्चा, या जोडगोळीचा शब्द अंतिम मानला जात होता. पण म्हणतात ना, राजकारणात कधीच कोण कायमचा राजा नसतो. सुनेत्रा पवार महिला मेळाव्यांना संबोधित करताना, लोकांमध्ये मिसळताना, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांना वाटलं होतं की सुनेत्रा पवार आता शांत बसतील, पण चित्र नेमकं उलट दिसतंय. सुनेत्रा पवारांनी गेल्या काही महिन्यात अत्यंत शांतपणे आपलं नेटवर्क उभं केलं. मुद्दा एक, ग्रासरूट कनेक्टिव्हिटी. वरिष्ठ नेते जेव्हा मुंबई दिल्लीच्या वाऱ्या करण्यात व्यस्त होते तेव्हा सुनेत्रा वहिनींनी तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद सुरू केला. विशेषतः महिला बचत गट आणि युवा कार्यकर्त्यांची एक मोठी फळी त्यांनी स्वतःशी जोडली आहे. मुद्दा दोन, स्वतंत्र सल्लागार आणि टीम. सूत्रांच्या मते आता आपली एक स्वतंत्र टीम तयार केली आहे. टीम केवळ भारतीपुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्यभरातील राजकीय हालचालीवर लक्ष ठेवून आहे. यामुळे पक्षाच्या मुख्य कोअर कमिटीला पटेल तटकरे समांतर अशी एक शक्ती पक्षात तयार झाली आहे. आता तुम्ही म्हणाल नक्की डाव काय फिरवला, तर ऐका. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराची निवड, मतदारसंघाचा आढावा घेताना सुनेत्रा पवारांचा शब्द आता फायनल ठरू लागला आहे. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे ज्या जागावर आपले समर्थक बसू पाहत होते तिथे सुनेत्रा वहिनींनी ग्राउंड रिपोर्टचा हवाला देत आपले स्वतःचे उमेदवार पुढे केले आहेत. हा असा डाव आहे जिथे पटेल आणि तटकरे यांना विरोध करणंही कठीण झालं, कारण यामागे कौटुंबिक प्रतिष्ठा आणि अजितदादांचा छुपा पाठिंबा आहे असं बोललं जातंय. प्रफुल्ल पटेल हे दिल्लीच्या राजकारणातले मोठे प्रस्थ, पण राज्याच्या राजकारणात सुनेत्रा पवारांचा वाढता हस्तक्षेप त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरतोय. दुसरीकडे सुनील तटकरे हे संघटन कौशल्यासाठी ओळखले जातात, पण आता सुनेत्रा वहिनी थेट जिल्ह्यात जाऊन कार्यकर्त्यांशी बोलत असल्याने तटकरेंच्या अधिकाराला मर्यादा येऊ लागल्या आहेत. पवारांच्या घरातूनच जेव्हा नेतृत्व पुढे येतं तेव्हा बाहेरील नेत्यांना आपोआपच एक पाऊल मागे घ्यावं लागतं. हेच ह्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. या सगळ्या नाटकात अजितदादा नक्की कुठे आहेत? राजकीय तज्ज्ञांचं मत, अजित पवार हे जाणीवपूर्वक सुनेत्रा वहिनींना पुढे करत आहेत. पटेल आणि तटकरेवरचं अवलंबित्व कमी करून पक्षांची सूत्रे पुन्हा एकदा पवार कुटुंबाकडेच राहावीत असा एक दूरगामी विचार असू शकतो. म्हणजेच हा डाव केवळ पटेल तटकरे विरोधात नाही, तर पक्षावरची पकड मजबूत करण्यासाठी आहे. राजकारणाच्या ह्या बुद्धिबळाच्या पटावर सुनेत्रा पवारांनी आपला घोडा नाचवायला सुरुवात केली आहे. ज्या पक्षात कालपर्यंत पटेल आणि तटकरे हेच सर्वेसर्वा वाटत होते, तिथे आता वहिनींचा शब्द प्रमाण मानला जातोय. आता पाहायचं हेच आहे की हा बदललेला खेळ राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीत किती यश मिळवून देतो आणि बाजूला सारले गेलेले दिग्गज नेते यावर काय प्रतिक्रिया देतात. तुम्हाला काय वाटतं?
सुनेत्रा पवारांचा हा सक्रिय सहभाग राष्ट्रवादीला नवी दिशा, नवी उभारी देईल का, की यामुळे पक्षात अंतर्गत गटबाजी वाढेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.